श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला एकादशी तिथी व्रत केली जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. पंचांगानुसार जया एकादशीचं व्रत जे आहे ते यावर्षी 8 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी केलं जाणार आहे. धार्मिक मान्यतानुसार जया एकादशीचं व्रत केल्याने भक्तांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने मृत्यूनंतर भूत पिशाच योनीत जावे लागत नाही. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्य फळ मिळते. जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहे. या काळात धार्मिक कामे करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच जया एकादशीच्या पारणाची वेळ जी आहे ती 9 फेब्रुवारीला सकाळी 7:04 ते 9:17 असणार आहे. या वेळेतच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण तुम्हाला इथे अर्पण करायची फक्त एक सुपारी. ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे. पण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करायची आहे. स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे निश्चितच आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंचं ध्यान करायचं आणि व्रताचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची. श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं, पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून ती आपल्याला त्यांना अर्पण करून घ्यायची. आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस, म्हणून आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं. जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे तुळशीपत्र अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची कृपा होते आणि आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते. त्यानंतर त्यांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुलं, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. तसेच या दिवशी माता लक्ष्मीसोबत तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुळशी मातेसमोर सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे. तसेच तुळशी मातेला आपल्याला आवर्जून तिळ हे अर्पण करायचे आहेत. यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे. ओम नमो नारायणा नमः, ओम नमो नारायण नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा. तसेच विष्णू चालिसाचं आणि विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण हे करायचं आहे. शेवटी देवी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आपल्याला आरती ही करून घ्यायची आहे. संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा करून भजन कीर्तन करायचे आहे. दिवसभर आपण फळाहार करू शकतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. पारण करण्यापूर्वी आपल्याला ब्राह्मणाला अन्न देऊन दान करायचं आहे. हिंदू धर्मात पूजेवेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे. पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते. गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात.
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा केला जातो. सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते, त्यासोबत सुख समृद्धी वाढते. तसेच हा उपाय केल्यामुळे आपल्या व्यवसायात तसेच आपल्या करिअरमध्ये सुद्धा भरभरून प्रगतीही होणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही जे एकादशीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, विधिवत देवपूजा करून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारीही लागणार आहे. जी सुपारी आपण घेणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. तसेच अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारीसुद्धा आपल्याला ह्या उपाय करता घेता येणार नाही. या उपायाकरता आपल्याला नवीनच सुपारी ही घ्यायची आहे. आता आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचं आणि ह्या सुपारीला आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. 11 पळी पाणी आपल्याला ह्या सुपारीवर अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. सुपारीला जलाभिषेक करून झाल्यानंतर तिला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक विड्याचं पान हे घ्यायचं आहे. हा उपाय आपण इच्छापूर्ती करता करतो आहे, मनोकामना पूर्ती करता करतो आहे आणि त्यामध्ये जर आपण विड्याचं पान वापरलं तर निश्चितच आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत. कारण विड्याचं पान हे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांनाही अतिशय प्रिय आहे. आता आपल्याला एक काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे विड्याचं पान जे आहे ते ठेवायचं आहे. आता ह्या विड्याच्या पानावर आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षदांना आपल्याला थोडंसं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. आता ह्या तांदळावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे. पैशांना माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि जर आपण कोणताही उपाय धन प्राप्ती करता करत आहोत आणि त्यामध्ये जर आपण पैशाचा वापर केला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता ह्या 1 रुपयाच्या नाण्यावर आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचं आहे. ह्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. आता आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला देवघरामध्ये आसन घ्यायचं आहे, बसायचं आहे आणि आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तसेच आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. आता आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे किंवा कर्ज असेल तर ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. आता ही जी सुपारी आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर देवघरामध्येच ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायची, देवपूजा करून झाल्यानंतर ती प्लेट तिकडनं उचलायची. आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये ही सुपारी 1 रुपयाचं नाणं तसेच 11 तांदळाचे जे दाणे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे. आता हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरच्या करत असतील तर तुम्हाला ही पोटली जी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची किंवा पक्का पाट असेल तर त्यामध्ये ठेवायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. किंवा अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकतात. अशी ही सुपारी आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी होत नाही. किंवा तुम्हाला जर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तुम्ही तिकडच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.